नमस्कार आणि हाय हॅलो, मी श्रिया आपल्या सगळ्यांचं स्वागत करते माझ्या नवीन एपिसोडमध्ये. वडील बाप अशा अनेक भूमिका जो आपल्या पाठीशी खंबीरपणे उभे राहतो. याच सौजन्याने मी नवीन एपिसोड घेऊन आलेली आहे. फादर्स डे निमित्त माझ्या वडिलांशी आज आपण गप्पा मारणार आहोत आणि त्यांना प्रवासाचा प्रचंड वेळ आहे. त्यांचं वाचन खूप आहे. ते ITIमधून सेवानिवृत्त झालेले आहेत, पण त्यांची एनर्जी आणि त्यांचं जे काम करण्याची ताकद आहे आम्हाला लाजवेल, पण त्यांच्याकडे एवढी अशी एनर्जी आहे. आणि जे कोणी मी आज तुमच्यासमोर जे काम करते किंवा माझी मोठी बहीण काम करते आहे त्यांचा सपोर्ट आणि त्यांच्याशिवाय आम्ही कधीच करू शकलो नसतो एक मुलगी म्हणून. त्यामुळं मनापासून वेलकम पप्पा माझ्या शोमध्ये तुमचं. धन्यवाद. आणि मला असं वाटतं की हा खरंच म्हणतात की वेगळा असा योग आहे की मोठ्या सेलिब्रिटींनाच आपण भेटत आहोत की जे माझ्या आयुष्याचे रोल मॉडेल आहेत आणि मोठे हिरो आहेत. पप्पा, पहिल्यांदा माझा प्रश्न म्हणजे असं की प्रवास आणि तुम्ही हे प्रचंड आपल्या सगळ्या मित्रमैत्रिणी किंवा सगळ्या नातेवाईकांना माहिती आहे की ते समीकरण खूप मोठं आहे, पण हे प्रवास आणि तुमचं समीकरण कसं जमलं ते सांगू शकाल? हो, माझ्या बालपणी म्हणण्यापेक्षा मला जसं वाचनाची आवड लागली आणि माझ्या हातात गोनी दांडेकराचं कोणा एकाची भ्रमणगाथा नावाचं पुस्तक वाचलं आणि मला पर्यटन करावं, फिरावं, भ्रमंती करावी. पर्यटन हा शब्द तितका व्यवस्थित वाटणार नाही, पण भ्रमंती करावी ही इच्छा तयार झाली आणि त्याप्रमाणे मी भ्रमंतीची आवड निर्माण झाली. त्यामुळे बालपणापासूनच भ्रमंती म्हटलं तरी चालेल. आणि मला असं वाटतं की तेव्हा एवढ्या सगळ्या गोष्टी सोयी नव्हत्या, सायकलचा प्रवास तुमचा झाला असेल. हो, सुरुवातीला माझ्याकडं सायकल शिकल्यानंतर मी प्रथम काय केलं तर आम्ही 4-5 मित्र मिळून सायकलवरनं जवळची जी स्थळं असतात ती सायकलवर जायचा अट्टहास करायचो आम्ही आणि त्या सायकलवरनं आसपासची स्थळं फिरायला सुरुवात केली. तर प्रवासाबद्दल तर तुम्ही सांगितलं, पण पप्पा तुम्हाला प्रवास म्हणजे कुठल्या पद्धतीचा प्रवास, धार्मिक ठिकाणं असतील का ट्रेकिंग असेल, असा कोणता प्रवास तुम्हाला आवडतो? मला सर्व प्रकारचे प्रवास आवडतात. म्हणजे धार्मिक स्थळाला भेटी देणंही आवडतं, निसर्ग सौंदर्य आवडतं, ट्रेकिंगही आवडतं. योगायोगाने मोठी मुलगी ही एन्व्हायरमेंटमध्ये असल्यामुळं तिने त्याच्याबरोबर बऱ्याच जंगलामध्ये मी ट्रेकिंगही केलेलं आहे आणि मी स्वतः तर धार्मिक असल्यामुळं अनेक धार्मिक स्थळाला भेट दिलेली आहेत. म्हणजे उदाहरणार्थ म्हणजे अगदी अतिशयोक्ती होणार नाही, पण खाली कन्याकुमारी ते वरती अमरनाथ आणि इकडे द्वारका ते कोहिमा एवढा माझा उभाडवा भारत बघून झालेला आहे. अच्छा, आता तुम्ही सांगितलंच की भारत बघून झाला आहे आणि ते तुमचे अनुभव तेवढे आहेच आहे की तुम्हाला फक्त प्रवास म्हणजे नुसतं लॉजवर बसून किंवा हॉटेलिंग आवडत नाही, तिथलं कल्चरल आणि तिथली संस्कृती जोपासायला आणि बघायला जास्त आवडते असं मला निश्चित खरंच आहे. कारण त्या भागात गेल्यानंतर मला माझं वैयक्तिक मत असं की आपण ज्या भागात जाऊ त्या भागाचा भौगोलिक, सांस्कृतिक आणि खाद्य याचा आस्वाद घेतला तरच त्या भागाला खऱ्या अर्थानं भेट दिली असं होईल. नाहीतर काय होतं, मग नुसतं गेलो आणि आम्ही आपलं कोल्हापूरचं जेवण जेवून आलो, त्याला काहीच अर्थ होत नाही. कारण तिथला खाद्यपदार्थ काय, याची चव काय, हे कसं करणार? तिथल्या लोकात मिसळलं की त्यांच्याकडनं बऱ्याचशा गोष्टी म्हणतात, समर्थाने सांगून ठेवलं केल्याने देशाटन केल्यामुळं आपली बुद्धीची प्रगल्भता वाढते आणि वैचारिक पातळी आपोआपच प्रगल्भ होते आणि येणाऱ्या अडचणी ह्या कशा असतात ह्या प्रवास केल्याशिवाय कधीच कळत नाही. माझं वैयक्तिक मत आहे की जितका जास्त तुम्ही प्रवास कराल तितक्या जास्त अडचणी येतात, तितका तुम्हाला चांगला अनुभव येईल. माझी मोठी मुलगी जी आहे ती ट्रेकिंगची आवड तिच्यामुळं मला झालेली, त्याच्यामुळं ट्रेकिंग बरंचसं केलं. जंगलात फिरणं हा माझा स्वच्छंदी आवड आहे आणि जंगलामध्ये जो अनुभव येतो तो अप्रतिम आणि अवर्णनीय असतो. आणि प्रवासात सगळ्यात मोठी गोष्ट काय असते ते अडचणी खूप येत असतात आणि निसर्ग कसा आपल्याला साथ देतो याचे काही माझ्या जीवनात खूप चांगले अनुभव आहेत. म्हणजे ते सगळे मी अनुभव काही शेअर करू शकत नाही, पण एक साधा अनुभव मी सांगू शकेल की आम्ही गंगोत्रीला गेलो होतो आणि गंगोत्रीच्या लॉजवर उतरल्यानंतर तिथला लॉजवाला म्हणला तुम्ही दर्शन घ्या आणि आरती करून लगेच परत जावा ऋषिकेशला. म्हटलं का? तर मला कारण मी तुम्हाला सांगत नाही, पण त्याचं रहस्य आम्हाला कधी कळलं की त्याचं सांगितल्याप्रमाणे आम्ही परत आलोत ऋषिकेशला आणि आम्ही ऋषिकेशला पोहोचलोत आणि TV मी ऑन केला तर बातम्या बघतो तो उत्तर काशी जलमय झाली होती. म्हणजे आम्ही तिथे अडकलो नाही. म्हणजे ही जी अडचण आहे ती कशी निसर्गता आपोआप सुटली, हा एक अनुभव खूप छान आहे. आता प्रवासात अनुभव चांगलेही खूप येतात. म्हणजे माझ्या प्रवासाचं वैशिष्ट्य आहे की मला कधीही वाईट अनुभव कुठल्याही प्रवासात आलेला नाही. कुणालाही माहिती विचारली की योग्य पद्धतीने माहिती आणि योग्य पद्धतीनं मार्गदर्शन मला मिळत गेलं आहे. त्यामुळं मी जिथे जाईल तिथं आम्ही म्हणतो आमचं गुगल नसून
बोलणं हेच आमचं गुगल. आता गुगल GPS आत्ता आले त्यावेळेस काहीच नाही, विचारत जाणे आणि इथे काय चांगलं मिळतं, इथेच काय चांगलं पाहायला पाहिजे, इथं चांगलं वैशिष्ट्य काय हे तिथे गेल्या तर स्थानिक लोकांशी चहाच्या टपरीवर माझं वैशिष्ट्य आहे, चहाच्या टपरीवर मी जास्त गप्पा मारायचो. त्यामुळे त्या गावातल्या चांगल्या गोष्टी काय आहेत त्या कळायच्या. विशिष्ट पद्धतीच्या समाजाला विचारलं तर तो फक्त त्या लेवलचं सांगतो, पण खालच्या मध्यमवर्गीयाला विचारलं की तो त्या पद्धतीत सांगतो. म्हणजे असंच एक झालं की आम्हाला इतकं म्हणजे आम्ही अरुणाचलच्या प्रदेशाला चाललो होतो आणि मी ITIला सर्व्हिसला असल्यामुळे काय झालं, ITI बोर्ड दिसला आणि मग मी तिथे गाडी थांबवली आणि मी आणि मुलगी आम्ही असे तिथे गेलो होतो. ITIचे विद्यार्थी तर होते, अरे तू कुठल्या ट्रेडचा काय वगैरे असं विचारलं. मी ITIला इन्स्ट्रक्टर होतो वगैरे झालं. मग आम्ही इथे काय बघायचं असं प्रश्न येतात. त्यांनी आम्हाला सांगितलं की तुम्ही जर तिथं दिरांगला चाललायत तिथनं तुम्ही याला जावा, सांगती व्हॅली म्हणून फार चांगली आहे आणि तुम्ही जावा. आणि खरोखर त्या मुलाने सांगितलं आणि आमचा ड्रायव्हर जरा नको म्हणत होता आडबाजूला आहे, कशाला जायचं आडबाजूला, पण तिथे गेल्यावर जाणवलं की त्या मुलाने किती छान सांगितलं की त्याला जिथं स्वित्झर्लंड म्हणता येईल इतकं निसर्ग असून होतं. कुणीही पर्यटक नव्हते, जास्त कुठलं गडबड गोंडात नव्हता, मस्त नदीचं पात्र होतं. तो काही चाललेला शांतता, घोडे चढतायत ते वातावरण, मेंढ्या चढतायत ते वातावरण, हिरवळ, सगळे हिरवगार, इतकं शांत की आम्ही 2 ते 2.5 तास आम्ही त्या कुर्णामध्ये निवांत बसलो होतो. म्हणजे हे सुद्धा त्या मुलाला विचारल्यामुळं कळलं. म्हणजे असे प्रवासात तुम्ही जर विचारत गेला तर तुम्हाला तुमच्या हे काही वेगळ्या नेहमीच्या पद्धतीनं जाता आडवाटीचं जातं. आणि शक्यतो माझं एक वैशिष्ट्य आहे की कुठल्याही सुट्टीच्या दिवशी मी पर्यटन स्थानाला जात नाही. सुट्टीचा सण सोडून, म्हणजे जेव्हा गर्दी नसेल तेव्हा जातो. म्हणजे कमी गर्दी असेल तर आपल्याला त्याचा आस्वाद चांगला घेता येतो. आणि कधी कधी असं होतं की खूप गर्दी असेल ना तर आपला मनसोक्त ते बघताही येत नाही. अगदी बरोबर, शांतपणे थांबता येत नाही. त्यामुळे मला याच्यात जायला आवडत नाही. ज्या यात्रा कंपन्या आहेत की नाही, टुरिस्ट कंपन्यातनं मला जायला आवडत नाही, त्यासाठीच आवडत नाही. कारण का टुरिस्ट कंपनीचं स्टँडर्ड ठरलेलं असतं. ठराविक पॉईंट दाखवले, ठराविक वेळ दिला, तेवढा खायला दिले, काम संपलं. म्हणजे आपल्याला त्या चाकोरी बाहेर जाता येत नाही. आणि जर तुम्हाला पर्यटन किंवा प्रवास आणि भ्रमंती हा शब्द मी वापरलाय, भ्रमंतीमध्ये काय असतं की ते लोकल लोकांशी तुम्ही जितकं अटॅच व्हाल तितकं तुम्हाला तिथली भौगोलिक, ऐतिहासिक आणि सामाजिक माहिती कळते. तिथं म्हणजे मला सिक्कीमला तर फार चांगला अनुभव आला. एक बाई, एकटी बिचारी बाई होती. आम्हाला ते चमचमचानं शिखर कशाचं हेच कळत नव्हतं. आम्ही त्या बाईला विचारलं हे काय आहे, मग तिनं सांगितलं हे कांचनजुंगाचं शिखर आहे. मग ते कांचनजुंगाचे शिखर आहेत. मग ती बाई आम्हाला म्हणाली की अहो 8-8 दिवस हे लोकांना दिसत नाही, तुम्ही किती भाग्यवान आहात की एका दिवसात तुम्हाला ते दिसलं, एका मुक्कामात तुम्हाला दिसलं. लोक ते 4-4 दिवस तो शिखर पाहण्यासाठी मुक्काम करतात. आणि खरंच त्याची सोनेरी छटा होती, ती इतकी अवर्णनीय होती की ती शब्दात सांगता येत नाही. एक आत्मिक शांती देऊन जाते. नाही, खरंच आहे. आणि कधी कधी काही असे क्षण असतात ना की जे वाटते तो क्षण आणि तो आपणच आहे, बाकी काहीच नाही. प्रवासात असे खरंच काही क्षण येतात की असं वाटतं की बास हेच काहीतरी ते मिळवायचं होतं आपल्याला, असं वाटतं. तुम्ही भारतांबद्दल सांगितलं, पण अशी अनेक ठिकाणं तुम्ही फिरलात. आता तुम्ही जसं म्हणला कन्याकुमारी, अनेक पण असं कोणतं ठिकाण होतं का की आता इथून जाऊ नये, इथंच राहावं, असं कोणतं ठिकाण? निश्चित. तसं विशेषतः 2-3 ठिकाणं अशी आहेत. प्रामुख्यानं मला कधीच परत या वाटत नाही. म्हणजे जोशीमठ नावाचा जो आणि जोशीमठ ऋषिकेश हा जो हिमालयाचा परिसर आहे, त्या परिसरात कायम राहावं अशी इच्छा व्हायची. कारण तो परिसर इतका निसर्ग तेवढाच आहे आणि धार्मिक तेवढाच आहे आणि इतर ट्रेकिंगसाठी सुद्धा उपयुक्त आहे. म्हणजे तिथं असणारा जे काही संस्कार आहेत ते इतके छान वाटले की इथंच आपण राहावं. म्हणजे मध्ये एकदा मी गेलो त्यावेळेस 5 दिवस मी ऋषिकेशला राहिलो होतो. त्यामुळे ऋषिकेश हे माझ्या आयुष्यात कायमस्वरूपी राहायला एक आवडतं ठिकाण आहे. मला असं वाटतं की जी आता तुम्ही ठिकाणं सांगितलं ती काही ठिकाणं अशी सोलला म्हणजे आपल्या आत्म्याला कनेक्ट करतात. बरोबर, अगदी बरोबर आहे. त्यामुळेच ती ठिकाणं आपल्या तेवढी खास करतात असं वाटतं. आता तुम्ही प्रवास, आपण चर्चा सुरूच आहे, म्हणजे गप्पाही सुरू आहेत, पण प्रवास आणि आपल्या भारतातले पर्यटन याबद्दल बोलूच नाही. म्हणजे खूप आपल्यातले लोक बेशिस्त असतात, त्याबद्दल तुमचं मत काय? पर्यटन हे बेशिस्तच झालंय. कारण काय, ह्यात यात्रा कंपन्यांचं पर्यटन म्हणजे इतका बेशिस्ती कारभार आहे. म्हणजे प्रत्येकाने स्वयंशिस्त पाळली. आपण जेव्हा एका प्रेक्षणीय स्थळाला किंवा निसर्ग सौंदर्याला जातो किंवा निसर्गामध्ये जातो तिथे काहीही नियम न पाळता जे केलं जातं ते अजिबात मला आवडत नाही आणि ते चुकीचं आहे असं. आणि कोणीही पर्यटन करताना हे पथ्य स्वयंशिस्त जी असते ती पाळलीच पाहिजे. निसर्गात गेलं की निसर्गासारखं शांत राहिलं पाहिजे, निसर्गाचा आस्वाद घेता आला पाहिजे. धार्मिक स्थळाला की धार्मिक शांतता पाहिजे. तिथं आरडा ओरडा किंवा फुलं फेकणे
नमस्कारासाठी गर्दी करणे हे आवडत नाही मला. खरंय खरंय. आणि मला नक्कीच वाटतं आणि कधी कधी खरंच स्वयंशिस्त असणं खूप अगदी महत्त्वाचं. महत्वाचं असं वाटतं. आता प्रवास आणि या सगळ्या गोष्टी सुरू आहे, पण एक वेगळा प्रश्न विचार वाटतं की प्रवासाने तुम्हाला काय दिलं? प्रवासाने मला खूप बुद्धीची प्रगल्भता दिली आणि कठीण प्रसंगात कसं सामोरं जायचं हे प्रवासानं शिकवलं. प्रवासामध्ये येणाऱ्या अडचणीमुळं त्याच्यावर कशी मात करायची हे शिकवलं. नक्कीच नक्कीच. पप्पा आहे आज फादर्स डे, तर वडील या नात्याबद्दल तुम्हाला काय वाटतं ते आम्हाला सांगा. वडील हा वडीलच असतो शेवटी आणि आपल्या पाल्यांना, मग मुलगा असो की मुलगी असो, त्याचं भलं व्हावं हे वडिलांचं कायम इच्छित असतं. आणि तो कित्येक वेळा रागावतो तर त्यांच्या भल्यासाठी रागावतो किंवा त्यांना समजून सांगतो तर त्यांचं भलं व्हावं, त्यांनी पुढं जावं असं प्रत्येक वडिलाला वाटतं. आणि जेव्हा आपला मुलगा मुलगी हा मोठी होतं आणि त्यानं काहीतरी समाजामध्ये किंवा याच्या उच्चपदस्थावर गेल्यानंतर जे मिळवलेलं वलय असतं ते वडिलाला समाधान आणि आनंद देणारं असतं. नाही नक्कीच. आणि मला असं कधी कधी कम्पॅरिटिव्हली असं सगळ्यांच्यात आपण बोलतो किंवा चर्चा करतो की कधी कधी ताई तुमच्यावर गेली असं सगळ्यांना म्हणणं असतं. तर तुम्हाला एक तिचे वडील म्हणून काय वाटतं की जेव्हा तुम्हाला ओळखलं की श्रुती कुलकर्णीचे हे वडील, तेव्हा काय वाटतं? खूप अभिमान वाटतो. मी ती नागालँडला असताना ज्यावेळेस ती मला ओळख करून द्यायची तेव्हा जे जे मोठमोठे लोक म्हणजे नागालँडच्या सेक्रेटरीएटपासून डायरेक्टरपर्यंतचे लोकांना ते श्रुतींचे पप्पा हा ज्यावेळेस का ओळख करून द्या त्याला अभिमानानं ऊर भरून यायचं आणि आपण खूप काहीतरी मिळवलं असं वाटायचं. खरंय खरंय. तर पप्पा तुमचे मनापासून आभार. आणि मला असं वाटतं की ज्या गोष्टी तुम्ही आम्हाला दिल्यात ना की त्या शब्दातही व्यक्त होऊ शकत नाही आणि कुठलंही आपण त्याला विशेषण लावू शकत नाही असं मला वाटतं. आणि माझ्या शोमध्ये आज तुम्ही आला त्याचे मनापासून आभार. आणि पुन्हा एकदा तुम्हाला हॅपी फादर्स डे. आणि आज जे कोणी आम्ही दोघी आहोत ते फक्त आणि फक्त तुमच्यामुळे आहोत. याद्वारे मी तर पालक आहेच आहे, त्यामुळे तुमच्या हे स्वीकारतोच आहे, फादर डेच्या हे स्वीकारतोच आहे. पण इतर जे पालक हे बघतायत त्या सर्वांना मी देखील फादर्स डेच्या शुभेच्छा देतो. मी श्रिया आता तुमचा निरोप घेते, पण आजचा माझा एपिसोड शेवटपर्यंत बघायचा आहे आणि पुन्हा एकदा माझ्या चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायचं आहे. कारण का इथे प्रत्येकाची वाट वेगळी असते आणि प्रत्येकाची स्टोरी वेगळी असते. आणि पप्पा पुन्हा एकदा तुमचे आभार की तुम्ही माझ्या शोमध्ये आलात आणि इतकं छान आमच्याशी गप्पा मारलात, त्याबद्दल खरंच धन्यवाद. मला बोलायल्याबद्दल आभारी आहे. खरं म्हणजे आभार मानायची गरज नाही आहे कारण मुलगीच आहेस, पण तरी पण तुझ्या शोमध्ये तुला तुझी भरभराट हो हीच मी ईश्वरचरणी प्रार्थना करतो.